करायला गेली पुरण आणि झाली खीर. जय शंभो जय श्रीराम मंडळी. तसा तर गणपतीला अजून 1 महिना बाकी आहे, पण आरवने आजच डेकोरेशनला सुरुवात केली. आणि आज आषाढ महिन्यातला शेवटचा मंगळवार होता, म्हणून म्हटलं चला पुरणपोळीचा नैवेद्य बनवावा. तर माझ्या पुरणाची पार खीर झाली होती. काय अंदाजच येत नव्हता माझ्यात फॉल्ट झाला होता का डाळीमध्ये फॉल्ट आहे. तुम्हाला काही कळत असेल तर मला नक्की सांगा. अशी सिच्युएशनला काय करावं हे कळेना, म्हणून म्हटलं चला आधी चहा करून प्यावा. मग चहा केल्यावर माझं डोकं अजून पळायला लागलं आणि मग मी काय केलं, लगेचच पुरण पिळायला घेतलं. आणि तुम्हाला सांगते लिटरली इतका फायदा झाला ना, जेवढं डाळीने पाणी पकडलं होतं ना सगळं काही मी पिळून काढलं. नशीब माझं 2-3 माणसांचा स्वयंपाक होता म्हणून काही मला पिळायलाही वाटलं नाही, नाहीतर खूप मोठा खटल्याचा स्वयंपाक असता तर मी कधी पिळत बसले असते एवढं मोठं पुरण. पण असं माझ्याकडून कधी नेहमी होत नाही. माहीत नाही आता यावेळी काय झालं. तुम्हाला म्हणून सांगते माझी सासूबाई अजिबात कडक नाही आहेत, पण खरंच मला एखादी कडक सासूबाई भेटली असती ना तर त्या माझं असं पुरण बघून मला खरंच 4 शिव्याच घातल्या असत्या. पण आमच्या आई इतक्या भारी आहेत ना, त्या माझं असं पुरण बघून आहे ना उलट त्या मला पिळू लागतील, म्हणतील ठीक आहे बाई होतं असं. पण एवढं पाणी पिळून काढल्यानंतर मला खरंच बरं वाटलं. त्यानंतर मी लगेचच आमटी करून घेतली आणि पोळ्या लाटायला घेतल्या, कारण आम्हाला नैवेद्य दाखवायचा होता, आरती करायची होती आणि लगेचच जेवण करून आम्हाला पत्कावरही जायचं होतं, म्हणून माझं पटापट काम चालू होतं. आणि आरवचं एकीकडं त्याचं डेकोरेशन चालूच होतं. माझ्या पोळ्या पण इतक्या छान छान येत होत्या, फुगत होत्या, म्हणून मलाही बरं वाटत होतं. म्हणजे इतका ताण झाला होता ना, पण त्याचं काही वाटत नव्हतं आता. त्यानंतर मी लगेच नैवेद्य दाखवला. आरती वगैरे झाल्यावर आम्ही जेवण केलं दोघांनी. जाता जाता आम्हाला पोळीचा नैवेद्य पण चारायचा होता, म्हणून आम्ही पटकन निघालो आणि ह्या छोट्या छोट्या पिल्लांना आणि त्याच्या मम्मीला हा पोळीचा नैवेद्य दिला. ते पण आवडीने खात होते म्हणून छान वाटलं. नंतर तसंच मग आम्ही दोघं पत्कावर गेलो. आज आमच्याकडे गाडी नव्हती म्हणून मग आम्ही दोघं चालतच चाललो होतो आणि थोडा थोडा पाऊस पण पडत होता. पण काय माहिती आज लाईटला काय झालं होतं. आता चिखलीत लाईट जाणं म्हणजे आमच्यासाठी नवीन नाही. पत्कावर गेल्यावर आम्ही ढोल वगैरे बांधले आणि तिथं जाऊन एखादा ठोका झाला कुठं नाही तर तिथेही लाईट गेली. म्हणजे आज लाईटीने ना काय खेळ मांडला होता काय माहिती. पण आम्ही आमची प्रॅक्टिस कधीच थांबवत नाही. पाऊस पडो काही हो, आमची प्रॅक्टिस चालूच असते. तसंही लाईटीचा आणि आमचा प्रॅक्टिसचा काही संबंध नाही, कारण आम्हाला फक्त ऐकायचं आणि वाजवायचं असतं. आमचं तासाच्या कटवर आमचं सगळं काही चालू असतं, त्याच्यामुळं आमचं मस्त प्रॅक्टिस चालू होती. इकडं आरवची कोपऱ्यात काही खाटपूट चालू होती काय माहिती. नंतर लाईट आली आणि इकडं आम्हाला प्रथमेश दादा महाकालची चाल शिकवत होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा बरं का. बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.